विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती हा मुद्दा बघितलेला होता. आज आपण स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ हा मुद्दा अभ्यासणार आहोत. स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ बघत असताना स्थूल अर्थशास्त्र कशाला म्हणतात, एकंदरीत स्थूल अर्थशास्त्र या घटकामध्ये काही घटकांचं आपल्याला अभ्यास या ठिकाणी करावयाचा आहे. स्थूल अर्थशास्त्र बघत असताना स्थूल अर्थशास्त्रामध्ये पहिला मुद्दा येतो. स्थूल अर्थशास्त्राच्या अर्थामध्ये तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. आता राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणतात? समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. दरवर्षी देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवा यांचं बाजारभावानुसार येणारं मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना पहिला घटक येतो तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पादन हा दुसरा घटक समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अर्थामध्ये दिलेला आहे. अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगांची एकूण बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आता उदाहरणार्थ एका वर्षाचे उत्पादन, 2 वर्षाचे उत्पादन किंवा 3 वर्षाचे उत्पादन, 4 वर्षाचे उत्पादन, 5 वर्षाचे उत्पादन याचा समावेश हा राष्ट्रीय उत्पादनामध्ये येतो. म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्र बघत असताना समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पादन हाही घटक समाविष्ट केलेला आहे. सर्व राष्ट्राचं उत्पादन. आता सर्व राष्ट्राचं उत्पादन म्हणजेच विशिष्ट काळात उत्पादक घटकांचा विशिष्ट प्रमाणात वापर करून विशिष्ट वस्तूचे जे एकूण परिमाण तयार केले जाते त्यास सर्व राष्ट्राचं उत्पादन म्हणतात. याच्यामध्ये एखाद्या देशाचा जेव्हा आपण विचार करतो त्या देशाचं सर्व उत्पादन एका वर्षाच्या कालखंडामध्ये किती आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च या दरम्यान देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जे आहे त्याची गणना केली जाते, त्याचं मोजमाप केलं जाते. म्हणून या ठिकाणी सर्व राष्ट्राचं उत्पादन हा घटक या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राच्या अर्थामध्ये दिलेला आहे. आता परत एकदा स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ बघत असताना राष्ट्रीय उत्पादन हा दुसरा घटक या ठिकाणी दिलेला आहे. तिसरा घटक सर्व राष्ट्राचे उत्पादन हा दिलेला आहे. आणि चौथा घटक आहे एकूण रोजगार. आता एकूण रोजगार म्हणजेच बेकार लोकांपेक्षा नोकरीच्या अधिक जागा उपलब्ध असणे म्हणजे एकूण रोजगार होय. या एकूण रोजगाराचा सुद्धा अभ्यास हा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. देशामध्ये देशाच्या लोकसंख्येचा जर आपण आढावा घेतला तर 2011च्या जनगणनेनुसार देशाची लोकसंख्या ही 121 कोटी आहे. या सर्व लोकांना रोजगार प्राप्त करून देणं हेही गरजेचं आहे. अर्थशास्त्राचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की आपल्या देशातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम किंवा कार्य
हे अर्थव्यवस्थेचं आहे. म्हणून एकूण रोजगार म्हणजेच जास्तीत जास्त लोकांना काम मिळालं पाहिजे याच्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये एकूण रोजगार हा दिलेला आहे. त्याच्यानंतर एकूण बचत हाही घटक या ठिकाणी समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाचा आहे. आता बचत किंवा एकूण बचत कशाला म्हणतात? देशाच्या उत्पन्नाचा जो भाग उपभोग्य वस्तू व सेवांवर खर्च केला जात नाही त्याला एकूण बचत म्हणतात. वस्तू आणि सेवावर उपभोग्य वस्तू ज्या आहेत काही भाग खर्च केला जात नाही म्हणून त्या ठिकाणी बचत होते. या एकूण बचतीचं अध्ययन हे समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जाते. हा एकूण बचतीचा सुद्धा समावेश हा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये येतो. त्याच्यानंतर समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना एकूण गुंतवणूक, सर्वसाधारण किंमत, व्यापार चक्रातील चढउतार, आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास याही घटकांचा समावेश हा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता एकूण गुंतवणूक, देशाच्या भांडवली साठ्यात होणारी वाढ म्हणजे गुंतवणूक होय. मग याच्यामध्ये देशाच्या भांडवली साठ्यामध्ये उदाहरणार्थ नवीन कारखान्याची इमारत, यंत्रसामग्री, हत्यारं, अवजारं, कच्चा माल म्हणजे गुंतवणूक म्हणजे भांडवलात वाढ होणे होय. भांडवलात जी वाढ केली जाते त्याचा समावेश हा गुंतवणुकीमध्ये केला जातो. म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राचं अध्ययन करत असताना, समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना या ठिकाणी एकूण गुंतवणूक हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. या एकूण गुंतवणुकीमध्ये यंत्रसामग्री आहे, हत्यार आहेत, अवजार आहेत, कच्चा माल आहे. भांडवली साठ्यामध्ये होणारी वाढ म्हणजे एकूण गुंतवणूक. त्याच्यानंतर सर्वसाधारण किंमत, अर्थव्यवस्थेत सर्व प्रकारच्या अंतिम वस्तू व सेवा यांचं एकूण परिमाण म्हणजेच सर्वसाधारण किंमत होय. एकूण परिमाण म्हणजे मोजमाप, त्याला सर्वसाधारण समतोल, सर्वसाधारण किंमत असं म्हणतात. त्याच्यानंतर व्यापार चक्रातील चढउतार, अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढउतारांमुळे व्यापारात जे बदल घडून येतात ते बदल म्हणजे व्यापार चक्र. या व्यापार चक्रामध्ये तेजी मंदीत, ह्या तेजी मंदीचं जे काही दोन बाबी ज्या आहेत, तेजी आणि मंदी, ह्याही व्यापार चक्राच्या चढउतारामध्ये महत्त्वाच्या आहेत. व्यापारामध्ये चढउतार या दोन घटकामुळे होतो, तेजीमुळे आणि मंदीमुळे. त्याच्यानंतर आर्थिक वृद्धी, दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी. या ठिकाणी आर्थिक वृद्धीमध्ये संख्यात्मक संकल्पना जी आहे ही संख्यात्मक संकल्पना आर्थिक वृद्धीमध्ये महत्त्वाची आहे. आर्थिक विकास हाही समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाचा घटक आहे. आर्थिक वृद्धीबरोबरच मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये बदल घडून आणणे म्हणजे आर्थिक विकास होय. आर्थिक विकास ही संकल्पना गुणात्मक स्वरूपाची आहे. आर्थिक विकासामध्ये, आर्थिक विकास या संकल्पनेमध्ये गुणात्मक ज्या काही बाबी आहेत त्या गुणात्मक बाबी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. या स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या, दोन व्याख्या या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या आहेत. पहिली व्याख्या प्राध्यापक J.L. हॅन्सन या अर्थशास्त्रज्ञाची
व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. J.L. हेन्सन असं म्हणतात की स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण राष्ट्रीय उत्पन्न यांचा मोठ्या समुच्चयाचा व त्यांच्यातील परस्पर संबंधाचा विचार करण्यात येतो. त्याला समलक्षी अर्थशास्त्र म्हणतात. ही प्राध्यापक J.L. हेन्सन या अर्थतज्ज्ञाची व्याख्या आहे. स्थूल अर्थशास्त्र अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की समुच्चयाचा व परस्पर संबंध विचार स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो असं मत प्राध्यापक J.L. हेन्सन या अर्थतज्ज्ञाचं आहे. दुसरी जी व्याख्या आहे समलक्षी अर्थशास्त्राची ती प्राध्यापक कार्ल शापिरो या अर्थतज्ज्ञाची आहे. कार्ल शापिरो अर्थशास्त्रज्ञ असं म्हणतात की स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. शापिरो या अर्थशास्त्रज्ञाचं मत असं आहे की देशाच्या पूर्ण अर्थव्यवस्थेच्या एखाद्या राज्याच्या किंवा जगाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास हा समलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो अशी व्याख्या प्राध्यापक कार्ल शापिरो या अर्थशास्त्रज्ञाची आहे. ज्या व्यक्तीला दोन्हीही शास्त्राचे ज्ञान आहे तो व्यक्ती अर्थशास्त्र शिकतो. त्या व्यक्तीला अर्थशास्त्र समजते. म्हणून या दोन्ही शाखेचं अध्ययन जे आहे, या दोन्ही शाखेचा जो अभ्यास आहे, या दोन्ही शाखेचा अभ्यास हा समलक्षी अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाचा आहे. म्हणून या ठिकाणी आपण समलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ, समलक्षी अर्थशास्त्राच्या व्याख्या हा घटक या ठिकाणी बघितलेला आहे. त्याच्यानंतर स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती ही या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती बघत असताना आता व्याप्ती म्हणजेच अर्थशास्त्रामध्ये, स्थूल अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकांचा तपशीलवार अभ्यास केला जातो त्याला व्याप्ती म्हणतात. कोणकोणते घटक स्थूल अर्थशास्त्रामध्ये येतात, कोणकोणते घटक स्थूल अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाचे आहेत त्याला त्या शास्त्राची व्याप्ती असं म्हणतात. म्हणून स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती बघत असताना पहिला मुद्दा येतो, पहिला घटक येतो तो म्हणजे उत्पन्न व रोजगार सिद्धांत. हा पहिला घटक स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. आता या स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये उत्पन्न व रोजगार सिद्धांत याच्यामध्ये दोन घटक येतात. ते म्हणजे उपभोग फलनाचा सिद्धांत आणि गुंतवणुकीचा सिद्धांत. हा घटक या ठिकाणी उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये महत्त्वाचा आहे. म्हणून उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा अभ्यास करत असताना स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न आणि देशातील रोजगार पातळी यांच्या निश्चितीचं विश्लेषण केलं जाते. म्हणून उत्पन्न व रोजगार विषयक सिद्धांताचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. उत्पन्न आणि रोजगार देशाच्या किंवा राष्ट्राच्या पातळीवरच आहे. स्थूल अर्थशास्त्र हे देशाच्या किंवा मोठ्या अर्थव्यवस्थेच्या घटकांचा अभ्यास करते. म्हणून या शास्त्रामध्ये उत्पन्न आणि रोजगार या विषयांची माहिती, त्यांच्यातील चढउतार हाही घटक या ठिकाणी महत्त्वाचा आहे. उत्पन्न आणि रोजगार सिद्धांताचा अभ्यास करत असताना या ठिकाणी रोजगार आणि उत्पन्न यांच्यामध्ये चढउतार होत असते. जसं एखादा पाऊलवाट जर आपण बघितली तर ती पाऊलवाट नागमोडी वळणाची असते. म्हणजेच या ठिकाणी चढउतार त्याला म्हणतात. कधी डोंगर येतो, कधी डोंगराच्या खाली असं जी
पाऊलवाट असते, ती पाऊलवाट या ठिकाणी त्याच्यामध्ये चढउतार होतात. म्हणजे थोडक्यामध्ये बदल, रोजगार पातळी कशी आहे, उत्पन्न पातळी कशी आहे, याविषयींचा सर्व अभ्यास हा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये उपभोग फलनाचा सिद्धांत व गुंतवणूक सिद्धांत या दोन घटकांचं विश्लेषण हे उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये केलं जाते. त्याच्यानंतर स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये दुसरा मुद्दा आहे, दुसरा घटक आहे की सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ. समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना, स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित केली जाते, सर्वसाधारण किंमत पातळी निश्चित करून त्याच्यामधील चढउतार होण्याची कारणे काय आहेत, तेजी मंदी का येते, किंमत का वाढते, भाववाढ का होते, याचा अभ्यास सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ या घटकामध्ये केला जातो. म्हणजेच त्याची व्याप्ती, समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती ही सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ या घटकापर्यंत पोहोचू शकते. म्हणून याही घटकाचा अभ्यास हा समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये, स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये दुसरा घटक दिलेला आहे. तिसरा घटक या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. आर्थिक वृद्धी व विकासाच्या सिद्धांतामध्ये हे शास्त्र अल्पविकसित विकसनशील देशासाठी आर्थिक विकास आणि त्या देशातील दारिद्र्य यांच्यातील अल्पविकास आणि त्यांची कार्यपद्धती यासारख्या घटकांचे स्पष्टीकरण किंवा त्यासाठी कुठले घटक, कुठले कारण गरजेचं आहे याविषयींचा अभ्यास या विभागात केला जातो. विकसनशील देशासाठी आर्थिक वृद्धी या घटकाचाही अभ्यास या शाखेमध्ये येतो. म्हणून विकसित, विकसनशील, अल्पविकसित अशा सगळ्या देशाच्या विकासाचा अभ्यास हा एक महत्त्वाचा अभ्यास या शास्त्राचा आहे. म्हणून आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत हे समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये अभ्यासले जातात. म्हणून त्या संदर्भातील सिद्धांत, त्या संदर्भात घेतले जाणारे निर्णय, आपला विकास कशासाठी करण्यासाठी, आपला विकास करण्यासाठी वापरात असणाऱ्या व्यूहरचना या सगळ्या घटकांचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. त्याच्यानंतर विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत हा एक समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीमधला महत्त्वाचा घटक आहे. आता देशातील राष्ट्राचं उत्पन्न किंवा अर्थव्यवस्थेतील उत्पन्न हे प्रत्येक लहान घटकांपर्यंत कशा पद्धतीनं विभागलं जातं आणि प्रत्येकाला कसं विभाजन करून मिळतं याविषयीचा अभ्यास या घटकामध्ये केला जातो. हे विभाजन करत असताना खंड, वेतन, व्याज व नफा यांच्या माध्यमातून होत असतं आणि ते प्रत्येकापर्यंत कसं पोहोचतं याविषयीची माहिती विभाजनाच्या समग्रलक्षी सिद्धांतामध्ये केली जाते. म्हणून खंड, वेतन, व्याज व नफा या चारही घटकाचं विभाजन कशा पद्धतीने विभागलं जाते हे विभाजनाच्या समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या सिद्धांतामध्ये पाहायला मिळतं. म्हणून या ठिकाणी विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत हाही घटक या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे, पुढचा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे या ठिकाणी आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती आपण या ठिकाणी बघितलेली आहे.
धन्यवाद.